हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते, तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा! आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं, तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणारे आणि कोण शोधणारे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू! गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया! गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे. सहजासहजी हाती लागणारच नाही.
शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चलाख आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? पहा गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1, 2. अरे ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही, मीटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1, 2, 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. गट्टू चिंकीने केली कार वॉश. शनिवारची संध्याकाळ होती. आई स्वयंपाकाची तयारी करत होती आणि गट्टू चिंकी बाबांना टीव्ही पाहू देत नव्हते. अरे मुलांनो, टीव्हीच्या समोरून बाजूला व्हा. नाही बाबा, तुम्ही टीव्हीच बघताय आणि आमचं ऐकतच नाहीये. हो बाबा, तुम्ही तेव्हापासून टीव्हीच बघताय. तेवढ्यात आई किचन मधून चालत येते आणि म्हणते, एकदम बरोबर बोलताय तुम्ही गट्टू चिंकी. जेव्हा बाबा टीव्ही बघतात ना, तेव्हा कोणाचंच ऐकत नाही. ओहो, म्हणजे आता आई सुद्धा तुमच्या टीम मध्ये आहे तर काय बाबा, आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. अच्छा मुलांनो, सांगा काय म्हणणं? बाबा, आम्ही केव्हापासून म्हणतोय की आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जा. हो बाबा, उद्या रविवारही आहे. आम्हाला रोड ट्रिपला जायची इच्छा आहे. हा तर चला, मी कुठे मना केलंय. उद्या रोड ट्रिपला जाऊया. अरे नाही, उद्या नाही जाऊ शकत. काय का आई? आता बाबा तयार झाले तर तू का नाही म्हणतीयस? अरे, तुम्ही जरा बाहेर जाऊन कारची अवस्था बघा. बाबांनी केव्हाची गाडी वॉश केली नाहीये. इतक्या घाण परिस्थितीत कार रोड ट्रिपला नाही घेऊन जाऊ शकत मुलांनो. अरे हो, कार तर खरोखरच खूप घाण झालीये मुलांनो. पण तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ. पुढच्या रविवारी नक्की जाऊया. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होतात आणि चुपचाप बसतात. आईबाबांनाही वाईट वाटत होतं, पण कारला अशा घाण अवस्थेत नेणंही शक्य नव्हतं. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते. आई बाबा, जर मी आणि चिंकीने उद्या सकाळी लवकर उठून कार वॉश केली तर तुम्ही दोघं आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जाल? गट्टूचं हे बोलणं ऐकून आई बाबा विचारात पडतात. थोडा विचार करून बाबा म्हणतात, अच्छा ठीक आहे, जर तुम्ही दोघांनी कार चांगली वॉश केली तर जाऊया. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू खूप खुश होतो. पण चिंकी त्याला हळू आवाजात विचारते, गट्टू, आपण कार नीट वॉश करू शकू ना? मग काय चिंकी, आपण नक्की करू. उद्या मला रोड ट्रिपला जायचंय. त्यासाठी मी काहीही करू शकतो. जायचं तर मला सुद्धा आहे गट्टू. बरं ठीक आहे, मी तुला पूर्ण साथ देईन. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी सकाळी 6 वाजताच उठतात. दोघांना जाग झालेलं बघून आई खूप आश्चर्यचकित होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर खरंच उठलात. म्हणजे तुम्ही कार वॉश करायला सिरियस होतात? हो आई, एकदम सिरियस. आता तू आम्हाला पाईप दे, आम्ही कार वॉश करायला जातोय. थांबा, बाबांनाही सोबत घेऊन जा. तुम्हाला एकट्याला पाईप कनेक्ट करता येणार नाही. मग गट्टू चिंकी बाबांनाही उठवतात आणि मग तिघेही कार जवळ जातात. खूप कठीण परिस्थिती आहे गट्टू. कार स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तू कारची अवस्था बघतोयस ना? हो चिंकी.
मी तर अगोदरच म्हणालो होतो की कार खूप घाण झालीये. घ्या मुलांनो, तुमचा पाईप सेट झाला आहे. आता मी निघतो. ऑल द बेस्ट. एवढं बोलून बाबा निघून जातात. गट्टू चिंकी एक बकेट, वॉशिंग लिक्विड आणि स्पंज घेऊन आले होते. चल चिंकी, कामाला लागूया. तू हा पाईप पकड, मी जाऊन नळ चालू करतो. आणि जरा सांभाळून पकड, एकदम जोरात पाणी येईल. ओके गट्टू. गट्टू नळ सुरू करतो आणि त्यातून खूप जोरात पाणी सुरू होतं. चिंकीला पाईप सांभाळता येत नाही आणि पाणी तिच्या अंगावरच सांडू लागतं. हे पाहून गट्टू जोर जोरात हसू लागतो. अगं, मी सांगितलं होतं ना चिंकी की पाईप नीट पकड म्हणून. आता कारच्या आधी तू स्वतःलाच वॉश केलेस. चिंकीला गट्टूचा राग येतो आणि तो पाईप ती गट्टूकडे फिरवते, ज्यामुळे गट्टूही भिजून जातो. अरे, हे तू काय केलं चिंकी? गट्टू, आपण आता दोघेही समान स्वच्छ झालोय. चल आता कार वॉश करूया. गट्टू चिंकी दोघेही हसू लागतात. मग गट्टू पाईपने कारवर पाणी टाकतो, ज्याने कारवरची सगळी धूळ स्वच्छ होते. मग चिंकी बकेटमध्ये लिक्विड सोप ऍड करते आणि फेस बनवू लागते. वाव, किती छान फुगे होत आहेत ना गट्टू. हो, आणि याचा वासही किती सुंदर आहे ना चिंकी. दे गट्टू, स्पंज दे. मी आता कारला छान फोमने स्वच्छ करेन. तू का करणार? हे काम तर मी करेन. अच्छा, म्हणजे ज्या कामात मजा येईल ते तू काम एकट्याने करशील? नाही, मी करेन. गट्टू चिंकीचा आपापसात यावरून भांडण सुरू होतं की स्पंजने कार कोण स्वच्छ करणार. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून आई बाहेर येते आणि त्यांना रागावू लागते. हे काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघं आपसात भांडताय आणि तुमचे कपडे ओले कसे झाले? आई, आम्ही पाईपशी खेळत होतो. आणि आता भांडण अशासाठी होत होतं की गट्टू मला स्पंज देत नाहीये. ओफो, जर तुम्हा दोघांना असंच करायचंय तर चला बरं, घरी चला. आता काही कार वॉश होणार नाही आणि कुठली रोड ट्रिपही होणार नाही. आईच्या रागवण्यानं दोघेही घाबरतात. नाही आई, आम्ही आता नाही भांडणार. चिंकी, हे घे स्पंज. आता तूच कार वॉश कर. मी तोपर्यंत टायर्सवर पाईपने पाणी टाकतो. हो हो गट्टू, ठीक आहे. आई तू जा, आम्ही आता नाही भांडणार. आईची बोलणी खाल्ल्यानंतर गट्टू चिंकी नीट प्रकारे गाडी धुवू लागतात. खूप मेहनतीनंतर कार वॉश होते आणि गट्टू चिंकी आई बाबांना बाहेर घेऊन येतात. अरे वा, कार तर अगदी चमकतीये मुलांनो. हो, तुम्ही दोघांनी तर कमाल केली गट्टू चिंकी. थँक्यू आई बाबा. तर आता तरी आपण रोड ट्रिपला जाणार नाही बाबा? हो हो, बिलकुल मुलांनो. चला पटकन आंघोळ करून नाश्ता करा, मग आपण सगळे रोड ट्रिपला जाऊया. गट्टू चिंकी पटापट रेडी होतात आणि कारमध्ये जाऊन बसतात. बघा ना, ह्या दोघांनी तर नीट ब्रेकफास्टही केला नाहीये. अगं आई, आपण आता जातोय ना रोड ट्रिपला, मग रस्त्यामध्ये स्नॅक्स खाऊया. त्याची तर मजाच वेगळी असते. कळलं का आई? ही मुलं खूप स्मार्ट आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा निघतात आपल्या रोड ट्रिपला. बाबा म्युझिक ऑन करतात आणि गट्टू चिंकी आसपासच्या नजाऱ्यांचा आनंद घेतात. तेवढ्यात हायवेवर बाबांना एक ढाबा दिसतो आणि बाबा तिथे गाडी थांबवतात. मुलांनो, या आपण इथे बसून चहा भज्यांचा आनंद घेऊया. आज वातावरणही खूप छान आहे. ये चहा भजी. मग गट्टू चिंकी आई बाबा ढाब्यावर बसतात आणि चहा घेता घेता भजी खातात. आता ह्यानंतर कुठे जायचं? मी ऐकलंय इथून पुढे रोडला पुढे एक छान आणि लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. आपल्याला तिकडेच जायला हवं. तिथे जायला जवळपास दुपार होईलच. मग आपण तिकडेच लंच करूया. हो, ही तर मस्त कल्पना आहे बाबा. ठीक आहे, मग तिथेच जाऊया. मग बाबा सगळ्यांना कारने त्या रेस्टॉरंटला घेऊन जातात. गट्टू चिंकी पाहतात की रेस्टॉरंटच्या बाहेर एक गार्डनही होतं, जिथे खूप सारे झोपाळे होते. गट्टू चिंकी धावतच त्या झोपाळ्यांवर बसतात. ये, हे रेस्टॉरंट किती मस्त आहे चिंकी. हो गट्टू. मुलांनो, चला अगोदर जेवूयात, मग तुम्ही आरामात झुलत बसा. ओके बाबा. मग गट्टू चिंकी त्या रेस्टॉरंटमध्ये आई बाबांसोबत लंच करतात.
आणि मग ते दोघे बाहेर झोकाही खेळतात आणि मग ते सगळेजण घरी येण्यासाठी परत निघतात. बाबांनी पुन्हा म्युझिक लावलं होतं आणि आता गट्टू चिंकी परतताना सनसेट पाहत होते. बाबा, हा सूर्यास्त किती छान दिसतोय. आजचा दिवस खरंच खूप मस्त आहे. एकदम बरोबर गट्टू, हा दिवस तर नेहमी लक्षात राहील. हो मुलांनो, खरंच ही रोड ट्रिपची आयडिया वाईट नव्हती. पण बघा ना, कार एकाच दिवसात केवढी घाण झाली येते, कदाचित धूळ मातीने. काही हरकत नाही बाबा, आम्ही परत कार वॉश करू. काय खरंच मुलांनो? हो आई, आम्हाला कार वॉश करायला खूप मजा आली. यावरती सगळे हसू लागतात आणि पुन्हा घरी परततात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.